मुंबईवाल्यांका दुर्वा माहिती ना, म्हणजे विचार करा काय बघा काढून आणलं. गावाला राहायला लागेल मला वाटतं. दुर्वा वेगळी असतात काय. हा तो थकल्या म्हणून तळावे बसतात हो का. लाडू अडकलं वरतीच असं करते. पडलो लाडू काय बनवलं. सुदर्शन चक्र आणि हे चपाती आहे. नमस्कार मित्रांनो, मी आरुषी सरांचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज असा सोमवार आणि श्रावण सोमवार असा पहिलोच आणि उद्या असा मंगळवार म्हणजे नागपंचमी असा. मग त्याच्यासाठी आम्ही आता संध्याकाळ झालेली असा, मग त्याच्यासाठी आम्ही तयारी करून ठेवतो. म्हणजे आमचं अंगण सारवचा असा समोरचा असा. मग थोडीशी घरातली साफसफाई करून झालेली असा. आता थोडा खळा करूचा. आईने चुलीक तयारी ओ लावलेला आणि चुली म्हणजे चूल दररोज काळी होती ना साईडने, या अशी मांजरा वगैरे येऊन त्या रखेत बसवतीस मग वरती बसतो ना, त्याच्यासाठी मस्त वगैरे स्वच्छ हे करून घेतलं. आणि तो रेवो काढतात कलरचो, तो पण मी दाखवतोय तुमका की काय केलेला आता रेवो म्हणजे काय असतं का. तर आता आम्ही सारवून घेतो. तर चला बघूया. आणि तुमका पुढे म्हणजे उद्याचं नागपंचमी वगैरे कशी काय काय पूजा केली जातात ती पण दाखवली जातील या. तर चला आता साफ करूया. तर मित्रांनो, पहिली तुळस ह्या करून घेतो, कारण कसं एकदा पहिलं ह्या केला ना काय म्हणतात त्या शेण बिन काढला काय परत हय्यक भेटायला नाही. तर पहिले ही स्वच्छ करून घेतो. आई शेण आणलं ना, आणि आई बोलतात पोळ्याचा पिठीला एकदम असा मऊ असा. तर आता सारूक सुरुवात करतात. लाडू पण बसलो त्यांच्याबरोबर. तर आता माका जाऊचं असं विरणवरती, कारण नागोबा आणूचो असा. त्याच्यानंतर थोडंसं बाजार सांगलेली आहे, तो पण घेऊचो असा. आणि मेन म्हणजे गाडी पंक्चर झाली आहे, तर तिच्यात हवा मारून जाऊचा लागता. तर बघूया, पंप घेऊन जातले मी सोबत. तर तिकडे जातलंय, पंक्चर काढतलंय, सगळं सामान घेतलंय, नागोबा घेतलंय आणि नंतर मी परत घरा घेतलंय. तोपर्यंत यांचं काम होईत वाटतं. बघूया. तर आता थोडं वेळ त्यांचं शूट करतंय आणि मी निघतोय. जरा वेळ पाणी टाकायला मदत करा, नंतर खर्च जाऊ पण पाणी शेणाचे पण म्हणून जसं आतमध्ये घेऊन जाऊ लागतात ना. ओके, कळशी काय ते बघा थोडं ठेवलं सगळं आहे व तू. अंगावर उडात माझ्या नाव नाही जाईल मी. ए हळूहळू उडवलंस तू. नवीन पॅन्ट आहे एकतर माझी. नसतं काय जर घे. हातावर उडवलंय अबो. तू भिजवतेला माहिती आहे माका, पण तू काय मारू नको तिकडे. थांब, माझं ओतून झाला ना काय मग मार बस. तर आज पाऊस नाही अजिबात, पूर्ण सुक्या असा. किती दिवसांनी ऊन पडला बघा. तर मित्रांनो, हे आता विरणवरती गेले नागोबा आणूक आणि पाणी हवे सगळं ठेवून गेले. मागा मध्ये तुमका लागला हवे ठेवून जातं. ट्रायपॉड वगैरे सगळं सेटिंग वगैरे सगळं करून गेलेले असतात. मग चला आपण पुढची तयारी बघूया. आपण ते डॉट काढूचे तर ते बघूया. इले तर मग सुखापर्यंत थोडा वेळ ठेवूया. मग ते इले तर मग नंतर हे करते ते काय ह्या काढतात ते रांगोळी. तर मित्रांनो, आता आमचं सारवण झालेला, तर हे बघूया आता कधी येतात. मग त्याच्यानंतर जरा वेळ सुका देत. आणि या देवाच्या कृपेने पाऊस पण नाही, मस्तपैकी ऊन सोडलेला असा. मग कसं लवकर सुकताला काय, नाही तर पाऊस असतो असं पूर्ण असं ओलाच राहिला असता. मग त्याच्यामुळे थोडं कणी काढताना म्हणजे आतमध्ये चलायचं लागतं ना, त्याच्यामुळे पायात शेण वगैरे सगळं लागणार असतं. मग आता ते सुकल्यावरती मस्तपैकी कणी काढू भेटले, तोपर्यंत हे येतील. तर मित्रांनो, ह्याका रेवो बोललं जाता. ते का असं म्हणजे हे काढलेला आहे. ह्याका काय म्हणतात, माती चुलीक माती काढणं म्हणतात, लालवाली. तरी असं हे स्वच्छ करून घेतलेला. तर मित्रांनो, हे सगळे बाजार वगैरे घेऊन येले. नागोबा पण घेऊन येले. पंक्चर काढूक वेळ लागला. हा, किती काय काय सामान ह्याच्यातून आणला.
किती पॅकिंग बिकिंग अक्षर हे दिले पेपर 2-3 पेपर गुटायला त्याच्या आतमध्ये ठेवले कारण खड्डे खूप आहेत. इथे नको आतमध्ये जाऊन काय करूया. मांजरांचं काय ते पण आले तुम्हाला घ्यायला. काय आणलं त्यांच्यासाठी? त्यांचं काय का दूध. हा तर मित्रांनो आपला खळा पण आता थोडाफार सुकलेला आहे. आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे कसं थोडाफार ओला रवला, बहुतेक ओला रवला, पण थोडाफार हळकळाला. ह्या साईडला ऊन ह्या पडत होतं त्याच्यामुळे ह्याला सुकलेला असा. तर शेण पण लागलेला अंगात सगळा म्हणजे उडवलेला, कारण मला नीट सारं वगैरे नाही म्हणून अशी कशी ह्या करत होती ती माझ्यावरतीच उडत होता. मग आता न्हाऊ केलंय आणि आता तोपर्यंत हे पण इले आणि कणे काढते. काय चुनो असा चुनो स्टार्टिंगला ह्यात काढून ठेवते. काय काढतं आता आपल्या मनाचा काय काढून ठेवते आता म्हणजे डिझाईन वगैरे फुल बघूया आपल्याला आता काय जमत. आपण वळायचं आपण काय येत आता सेंटरचं बघायला लावलं. हे होत ना असू देत. दोन पण बरे दिसतात. कर आता पुढे काय करू आता का सांगा आयडिया द्या. मका काय माहित. थांब हे असे काढताय 6 काय जी 6 ते काय ह्या आपण ह्याच्यानंतर ह्या आणून ठेवूया. काय म्हणतात बेल आणि दुर्वा बेल लागता आता आणून ठेवूया. तर आता मी बेल काढूसाठी मंदिराच्या इकडे येलो. मोठा बेलाचं झाड असा पानं किडली आहेत गो कैची बऱ्यापैकी काढलं दाखव बघा. आणि आता आपल्याक दुर्वा काढूची आहेत. तिकडे वरती जाऊ का. सगळीकडे मस्त हिरव्यागार झाला. सगळी शेती लावून झाली आणि आता या शेताच्या बांधावरती आपल्याक दुर्वा गावतील आहेत. उडी मारू कोई गो उडी. तर ही बघा दुर्वा मोठी असत होय. तर बऱ्यापैकी दुर्वा आपण काढलं. मी थोडीशी काढलंय. आरुश्रीन पण काढल्या ना. आणि उद्या कसा नागपंचमी दिवशी जमीन दुखवीत नाही, झाडाबिडा कुपळीत नाही, त्यामुळे आजच आम्ही सगळी काढून ठेवतो. चला आता घरात जाऊया. शुभ सकाळ फॅमिली. तर आता सकाळचे वाजले असत 7:30. तर सकाळी सगळं म्हणजे आवरलेलं असा. साफसफाई करून लादे वगैरे पुसून आंघोळ विंघोळ सगळ्यांचा झालेला असा. फक्त माझ्या नवऱ्याचा रवलेला असा, पण ते थोडं आता हे करतात, टी व्हीच्या इथे साफसफाई करतात. मग त्याच्यानंतर त्यांची साफसफाई झाली की पूजा वगैरे करून घेतील. मग नंतर आम्ही आता जेवणाक आता सुरुवात करतो. मग असं नंतर ह्याची नागवाची पूजा झाली ना की वाटता कन्यांक बोलवचा म्हणजे कन्यांची ओटी भरतात. पण काय असतं तर एवढं नाही माहिती. आई सांगतील नंतर तुमका मी हे करते. माझा पहिल्यांदाच असं त्याच्यामुळे एवढी आयडिया नाही. आई करायची पण ते कसं असं विचारायची नाही मी एवढं काय ते कशा घ्यायचं असं तसं. तर बघूया आईंका विचारूया नंतर. तर यांची पण पूजा झाली करून आमचं जेवण बनवून झाला. फक्त आता हे पातोळे बनवायचे राहिले. तो बाकीचं झाला हो दाखवलं की नाही काय व्हिडिओ नाही दाखवलंय. एकटं कसं दाखवू. मग नंतर जेवण झाल्याच्या नंतर ते दाखवतले. तर मंडळी आज लाह्यांचं मान असता. तर त्याच्यामध्ये ना हे गहू असत. गहू म्हणजे भाताचे ह्या असा वरचा साल. तर आपल्या एकदा काढून घेऊचा तुमका दाखवते मी. हे बघा अरे ये माझ्या नखामुळे ह्या होत नाही. हे बघा ह्याचा असा तर आपल्या काढूचा. तर ह्या बघा वला आहे जरा घ्यायचं तरी असं सोडून काढायचा. हां हां
तर आसुडूचा नसतं कारण नाही नाही वाऱ्यान जातेला सगळं आता घोळून घोळून काढू करायचं चटकन घ्यायची बघ आपल्याला बसू द्यायची तर ह्या बघा सगळं जास्त पाठी लावलं ना ते दाखव नाही कसा पाठीमागे बसा लावतो. हा बघा पाठीमागे रोड ही जास्त कण झाला आणि पुढे हे बघा कमी येते त्याच्यात काढून टाकायचं ह्याच्यात आता थोडीशी निवडूक आपल्याला लागतं सगळीच मिक्स केलं ना आता निवडूक पण केलं. हो तर तुमका माहिती आहे एकदा मी काय केलेलं आहे म्हणजे एकदा मी काय केलेलं आहे ना सगळेजण गावातले ना पोहे असत ना ते वाटत दिवाळी वाटत काय हे का ते वाटत दिवाळीत ते हा चावदीचं पोहे वाटत ना पोहे आणि चाय त्या जास्त करून आपल्या कोकणात फेमस असा पोहे आणि चाय नाश्त्यामध्ये तर ना पोहेंका ना आमच्या मालवणी भाषेत फव बोलतात फव आणि चाय तर ना मी लहानपणापासून ताच ऐकलंय फव आणि चाय आणि मी एकदा मोठ्या काकांच्या म्हणजे मुंबईत गेलेले राहा तर थंय ना एक दिदी होता मुंबईतच राहिलेला कायमचा तर मी त्याला लहानपणी सांगते काय माहिती की त्यानं काहीतरी वेगळं नाश्ता बनवलेला तर मी त्याला सांगितलं मग फव आणि चायच हवी तर त्या सांगता फव कसले मी म्हटलं फव माहिती नाही तो का फव आणि चाय म्हणतोय तर नंतर मग त्यांना काय केलं आणि काकी जाऊन विचारलं आणि की ह्या फव आणि चाय मागतात फव खरंच म्हणून तर नंतर काकी बोलली अगो ते का पोहे हवेत नंतर मग समजलं की ते का पोहे बोलतात म्हणून मी आता मुंबई कधी पण गेले ना तर म्हणजे मुंबईच्या आणि असं करायला का मी बोलते पोहे आणि चाय पोह आता फव नाही बोलत मला पण माहित नव्हतं ते का पोहे बोलतात ते म्हणजे पोहे पण तांदळापासून म्हणजे भातापासून होतात भातापासून आणि हे पण हे भातापासून पण भातापासून भाताची बघा साला असत आणि आपलं भात पण भातापासून होता तो आपल्या कोकणात जास्त भातच फेमस असा भात लवर तर आज जेवण काय काय आज जेवण असा वरण भात आणि उसळ वाटाणा बटाटा आणि हे काय म्हणतात पातोळी पातोळी हे कशासाठी हे लाईव्ह चालतात माहिती की सेम नागोबाची फण आहे बघ सेम नागोबाची फण असतं अशी बघ ती बघा ती बघ तिकडे बघ तिकडे अच्छा फण्यासारखं आकार असतं या पडली म्हणून ते नागोबा घेऊ लाईव्ह चालतात ओके नागोबाची फण सेम टू सेम हे बघ फणा सगळे तसे आहेत त्याच्यात ती फण आहे नागोबाची साला काढ नाही तर ना ही काढले साला थांब दाखवते माझी नजर बघ कसली आहे बघ ना ती नरड्याक लागतात मग खाताना आणि मी ना भाजीमध्ये अजून एक भाजी बनवणार होती म्हणजे अशी गोडवाली भाजी सगळं तिखट तिखट झाला ना ह्याची कसली पडवळची पण एक वहिनी बोलले की पडवळची भाजी बनवायची नसता कारण कशासाठी आई आकार तसं असतं लांब म्हणून. आकारच असो असे म्हणून पडवळची दोडक्याची आणि वांग्याची आहे ना दोडक्या म्हणजे शिरोळ्याची आणि आई ह्याची ना वांग्याची वांग्याची भाजी आणि आज काही तळूचा नसता म्हणजे असे तळलेले मोदक पापड पण नाही तळायचे आणि हे पण नाही तळायचं काय अळूवडी वगैरे तळतो ते पण नाही तळायचे हा तळूचा काय नसता आणि मग मी ती भाजी बनवणार असते त्याच्यासाठी मी सकाळी उठून डाळ टाकलेलं आहे चणा डाळ हे करून भिजत पण ते भिजत त्याच्यानंतर मग वही नेलेले मग ते बोलले नाही करत मग मी काय केलं चण्याच्या डाळीची आमटी केलं मग तशी पण हे वरण म्हणजे डाळ हे होत नाही काय म्हणतात तर पचत नाही म्हणजे काय तुमका ऍसिडिटी असं ना त्रास होता मग त्याच्यामुळे चणा डाळ केलाय मग बोलतात ती पण डाळच असं ना गो पण आता रोवलेली मग केलंय थोडीशी खाया आज नैवेद्य काय असतं भाताच्या लाया आणि त्याच्यावर गोड आणि दुधाचं एक वाटीभर दूध असा नैवेद्य नागोबाला दाखवतात समजलं गो त्याचं माका माहित कारण होतं. असं की कारण सांगतो हा जो श्रावण महिना आहे त्याच्यात पावसाळा असतो आणि लाया या पचनास अगदी सोप्या असतात ओके बाबा बोलतात की माका घेऊ नको सांगा लाया हा पदार्थ हा जो पदार्थ आहे तो पचनाला एकदम हलका असतो ओके आणि श्रावण महिन्यात हलके पदार्थ खाल्ले जातात ते पचनाला जे कठीण नसतात असे पदार्थ खातात त्यामुळे लाया वापर ओके एवढ्यात खाऊ नको नंतर खाऊची
आता ह्या पण मी खाल्लंय ना. भांड्यात ठेवायचे आणि वर गुळ ठेवायचा, गुळाचं खडू. ओके. तर यो मुंबईवरसून इलो आणि दाखव नाही हा दाखव तरी. आणि ना मी आता ना थोडं रील साठी शूट करत होता आणि तेवढ्यातच इलो, हात पुढे घेऊन इलो आणि बेल आणि दुर्वा काढू गेलो. दाखव जरा दाखव ना असं काय. दाखव ना असं काय. दाखव ता दाखव गप ता दाखव हातातला दाखव. नाही गप दाखव हातातला. आधी हातातला दाखव गप. या पकडा हो जरा. तर हे बघा. सोड रे बाबा सोड आधी सोड. नाही सोड. तर यांना दुर्वा बघा कसली आणल्या ना. एक दुर्वा नाही बोलत. एक दुर्वा दाखव पहिली. मुंबईवाल्यांका दुर्वा माहिती ना म्हणजे विचार करा काय बघा काढून आणलं. गावाला राहायला लागेल मला वाटतं. दुर्वा वेगळी असतात. दुर्वा वेगळी असतात. काय हा आई यांना दुर्वा बघा काढून आणल्या कसली. दुर्वा आणून दाखव ना. मोठी वाली आणली, लांब लचक. बघा मुंबईवाल्यांना काय माहिती नाही दुर्वा म्हणजे काय ती. बेलाची पानं म्हणजे काय माहिती नाही. नशीब ती आणलं बरोबर. फणसाची पानं नशीब काढून आणूक नाही ना. हो बघा खडे चढलो. खय दुर्वा नाही ना ते का झाकव झाली असते. मग खाली कसं येतो ना तो बरोबर. दुर्वा ते की काय ए दुर्वा नाही तर आणता. दुर्वा आणून दाखव. ए परत पाठी जा संकेत दा. नाही का थंय तुका भेटली नाही. पप्पाना जाऊ दे आता. मी तिथे कन्फ्युज झालो. एवढी मोठी बेलाची पानं कशी असतील. नशीब फणसाची हल्ला नाही मुंबईला पाना. एवढी मोठी नसतातच पानं. लटकलो. हा काय करतो कॅश पकडून कशी उभे राहिले. पागल झालो. ए लाडोबा एवढ्या वर जाऊ. तू माकड नाही खडे पण उडे घालू. अरे का खाली कसं उतरतो हातून. नको हलव नको. कॅच घेत. नको तुम्ही कॅच नका घेऊ. तो पडला ना तर तुमच्या अंगावरती हे फांदळेल तो. अरे पण खाली कसं येतो. तो अटकलो बघा कसं. थांबा येतो लो तो ह्या करतो ला. त्याला कमी नका समजू. हो कमी. तो थकल्या म्हणून तळावे बसता तो बघा. लाडो अडकलो वरतीच. नाही अरे पांढरच काय तू. हे बघ झूम कर झूम 1x कर. हा नको असं करते. पडलो. लाडो अरे पागल लोक काय आहे का घरात काय करीत राहतो. ही वाली दुर्वाची पानं आहे. एका दुर्वा बोलतात आणि तू काय आणलंस. दुर्वा मोठी दुर्वा नाही ती घराकडे घेऊन जा ना पप्पांका दाखव. थोडे हसतील ना. ते घेऊन जा जरा. मग अशी काढलेलं असते. पप्पा व्हिडिओ बघते. नाही परत घेऊन जाऊ देत ना ते का. झालं तुमचा. झाला आमचा. फक्त आता पातोळी बनवायच्यात आणि पूजा करूच्या. आता काय करतास गे. तेल कुकू घालू काय आग वर नाही का. तेल कुकू. बाया वाढली. बाया नाही बोलत बाया बोलतात. बाबा बोलले दरवर्षी करूचा असता. होय श्रावण महिन्यात. दरवर्षी ह्याच महिन्यात श्रावण महिन्यातच. ओके. पाया पडते. तर आपल्याक तसाच सेम तुळशीजवळ पण करूचा लागतं. किती आहे पाना. 5. बाया इले आणि बायो इलो. 4. नील जान टॉवेल वेल येऊ नीला. वरती लावतात तेल. आई बोलले लावतात. ओके. तेल कुकू म्हणतात तर पहिलं तेल
आई धेड्याच्या पण लायतात देड आणि डेडा फक्त बघ एकच लाल होतो नाम काढ डेडा. आता हळद बिळद लावते. जान्हवी हे घे जानू कानाक लावे थांब ह्या दोन पानं हकडच्या लावे हकडच्या हा अंगातलं करडे. चालू तू का गोटी जाणून टावेल आणले ना. जानू लय मोठे टावे लागले काय कर पुढे. काय असा शेवयाची खीर शेवयाची खीर. जानवी थांब मी तुला भरवते नाही तर तुझ्या टाकते खाली उंगले खावा. ते घराकडे लावून खाते ना कोणते काम ए खाणे मी पाणी सोडू नाही. चला चलले बाबा. या बघ, पुढे लागला. अरे सुसाट चालली. 5 पावला पोचवतात चपला घाला. काय जानवी ह्या काय घालून येईल दररोज तर घालून यायचं ना शूज घालून इला. का बरं एका चौकात नाही बाय कोणी दिले मामी सगळं मामी मामी बाय करता हेंकाच. बाय बाय हळू नाही त्यांका बाय करत एका चौकात नाही. तर पूजा करून झाली हा. पानं धुवून ठेवलेली असत कमेंट येतात प्रत्येक टायमिंगला हळूची पानं धुत नाही म्हणून. धुईत नाही म्हणून धुवून ठेवलेली असत. ओ येऊन आणले नाही होत. आता काय बनवतास? पातोळे म्हणजे मोदक पातोळे. वगैरे सगळं काय काय मिक्स असतात. बाकीचं झालं जेवण? बाकीचं जेवण झालं त्याच रावला. ओके. चून आणि कसला पीठ या? तांदळाचं तांदळाचं पीठ. याच्यात पातोळे बनवचे असत. ही असत हळदीची पानं. वास येता बघा. व्हिडिओत वास येतलो. व्हिडिओच नाही होतो खाणार. माका येलो. तर मी ह्या काय बोलतो ते का पाती पाती करून देते. आणि ह्या काय काय बनवतं? काय काय बनवतं? पातोळे आई बोलतात पातोळे बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण त्याच्यात आम्ही बनवतात. मोदक पण बनवतो करंजी पण बनवतो पातोळी बनवतो असं काय काय बनवतो. वेगवेगळे प्रकार. तर शूट करू कोण नाही हा? संकेत इलो. हे ये ना आमचे मोदकचे शेप दाखव पातोळ्याचे शेप दाखव करंजीचा शेप दाखव. हे? पातोळी ही पातोळी ही करंजी आणि हे मोदक. आणि अजून काय बनवता? आणि काय नाही असंच गोल करतोय लाडू करतोय आणि असं एक काय म्हणतो त्याला काय मला काय नाही. भिरग्या काय ते म्हणतो बिरडा. भिरडा. हा हा त्या पण माहिती आता मग काय अजून एक बनवते हा दाखवते थांबा 2 मिनिटं थांबा. काय पण तळतच आज तळूचा नाही ना काय? उकडूची आता तळूचं नाही का नाही असा चक्र बनवते. ह्या काय सुरसुरा. हा चक्र बनवते. ते बटाट्याची भाजी करत होते. सुरसुरा करते आणि एक वाट लावायची आता उकड्यात ठेवता गोल गोल फिरताना सगळीकडे. भिंगरा लावता. भिंगरा बनवला. दाखव ना असं असं झूम करून भिंगरा मला. युट्यूबला शिकलं काय? युट्यूबला नाही शिकलोय मी चुनवऱ्यात असताना शिका नेलेला असेल.
म्हणजे बहुतेक तर चुना काय शिकलाय युट्यूबवरती काय शिकलाय ते शिकलाय हा बघ 4 झाले आणि एक आता लाडूच करून टाकतात. चला रेडी झाले पहिलो राऊंड आणि आता हे लावची असं याच्यातच काढू पाहिजे ते नाही उकडत त्याच्यात घुमास्त तसे ओतून काढूया. ह्या काय बनवलं सुदर्शन चक्र आणि हे चपाती आहे. मी बनवलेलं आहे ते घेत नव्हते कधीपासून मी हे केले 5. चला आता थोड्याच वेळात सगळा जेवण रेडी होईल त्याच्यानंतर आपण भेटाया. तर आता आम्ही जेव बसलो आणि बसल्या बसल्या लाईट गेली आहे. आजच्या दिवशी पण लाईट काढतात. चला तर जेवण वगैरे झाला आणि आता मोठा काम काय भांडी घासायची. किती आहेत बघा आज फुल. जेवणीला अंगार आली. ते 4 वाजले. आता आमका काय बोलतो तो पोचवचा. तर मित्रांनो आता ह्यो नागोबा अळूच्या पानाच्या खाली ठेवतो असता आणि त्याला घेऊन जाताना त्याचं तोंड घराच्या दिशेने करायचा. तर मित्रांनो अळूची पानं असत तर त्याच्या खाली ठेवलं जातं ना. बघा तर फॅमिली अशा प्रकारे आपल्या कोकणात नागपंचमी साजरी केली जाता. तर आजचा हा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.